श्री स्वामी समर्थ सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा आहे आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे पाडवा आणि त्याच्यानंतर उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे तो भाऊबीजेचा. प्रत्येक भावाने आपल्या बहिणीकडे येऊन काय करायचं आहे, त्यानंतर काय यावी याचे सर्व महत्त्व आपण आज जाणून घेणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ. तर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आपण माहिती घेऊया की शुभमुहूर्त काय आहे, औक्षणाच्या ताटामध्ये काय काय असावे, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या भरभराटीसाठी आपण कुठले उपाय करावेत. तर ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर उद्या आहे भाऊबीज, म्हणून तसेच त्याला यमद्वितीय असेच म्हणतात. शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ही तिथी सुरू होते. तर ही तिथी आज 14 नोव्हेंबर 2023 या रोजी वार मंगळवार दुपारी 2:36 सुरू होते आणि बुधवारी 15 नोव्हेंबर 2023ला साधारण 1:50पर्यंत हा मुहूर्त किंवा 1:47पर्यंत आहे. तर शक्यतो ह्या वेळेतच तुम्ही औक्षण केलं तर अतिउत्तम. जर जे बहीण भाऊ लांब जाणार असतील किंवा काही कारणास्तव गावी जाणार असतील तर त्यांनी आज किंवा उद्या या 2 मुहूर्तांवर तुम्ही औक्षण करू शकता, ओवाळू शकता. तर त्यासाठी अशी ही एक कथा सांगितली जाते की सूर्यपुत्र यम आणि यमुना हे 2 भाऊ बहीण होते आणि यमाला आपल्या बहिणीसाठी वेळच मिळायचा नाही. नेहमीच ती यमुना आपल्या भावाला नेहमी आपल्या घरी बोलवायची, पण यम व्यस्त असल्यामुळे त्यांच्याकडे जाणं शक्य होत नव्हतं. आणि अचानक एक दिवस शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीकडे यमुनेकडे त्याच्या घरी गेले आणि मग यमुनेला इतका आनंद झाला. मग तिने आपल्या भावाला घरी बोलावलं, त्याला जेवू खाऊ घातलं आणि औक्षण केलं. तेव्हा यमाने सांगितले की तुला काय, मी प्रसन्न आहे तुझ्या या सेवेमुळे किंवा तुझ्या, तर त्यासाठी तू मला. तेव्हा यमाने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितला आणि मग यमुनेने सांगितले की या दिवशी जे भाऊ बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं म्हणून त्याला जेवू खाऊ घालतील आणि त्याची ओवाळणी करतील, तर त्या भाऊ बहिणींना यमाची कुठलीही बहीण असेल असा आशीर्वाद दे, असा म्हणून त्या यमुनेने आपल्या भावाकडे एक वर मागितला होता. आणि मग तथास्तु म्हणून यमाने सांगितलं होतं की जे भाऊ बहीण या दिवशी औक्षण करतील किंवा जी बहीण आपल्या भावाला स्वतःच्या हाताने जेवू घालेल, त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याची ओवाळणी करेल, तर त्यांना माझी बहीण असेल असा म्हणून शुभाशीर्वाद दिला. म्हणून आवर्जून आपल्यातले रुसवे फुगवे बाजूला ठेवण्याच्या दिवशी भावाने सुद्धा आणि बहिणीने सुद्धा एकत्र यावे. आपला जसं काही आपण लहान असताना जे काही आपल्या सुंदर आठवणी आहेत किंवा आईवडिलांनी आपल्याला जसं एकत्र मायेनं प्रेमानं वाढवलं होतं, तसे आजही जेवढे तुम्ही जिथे असाल किंवा कितीही तुमच्यात वाद असतील, तुमच्यात काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सगळे विसरून आपण आजच्या दिवशी पासूनच एकत्र येऊन आपल्यातलं प्रेम, आपुलकी, माया वृद्धिंगत व्हावी यासाठी दोघांनीही आवर्जून प्रयत्न करा. आणि कसं आहे, नात्यांमध्ये दुरावा हा कायमचा येऊ नये यासाठी एक पाऊल आपण जर मागे घेतलं तर आपण आपल्या कुटुंबासाठी सुद्धा खूप सुंदर असे निर्णय घेतो. म्हणून फक्त आपले कुटुंब न म्हणता भाऊ बहीण किंवा हे नातीसुद्धा जसे लहानपणापासून आपण जपत आलो असतो, तर आतासुद्धा आपण थोडंसं आपला इगो, आपला जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते बाजूला ठेवून एकत्र यावे. आणि म्हणून यमद्वितीयेला खूप महत्त्व आहे. तसेच तुम्ही यमासाठी सुद्धा एक चौमुखी दिवा करून तुम्ही आजच्या दिवशी ठेवू शकता. आपल्या भावाच्या किंवा आपल्या माहेरच्या सर्वांचा आणि आपल्या सासरच्या लोकांचाही अपमृत्यू होऊ नये असाही ह्यामध्ये प्रघात आहे. यमदीपदान दिवशीसुद्धा आपण करत असतो आणि यमद्वितीयेलासुद्धा भावासाठी आणि माहेरच्या लोकांसाठी प्रत्येक महिलांनी करावा असा हा सुंदर असा एक उपाय असतो. तर पहा, औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, अखंड अक्षता किंवा त्यामध्ये तुम्ही थोडंसं कलर वगैरे करून तुम्ही त्या अक्षता घेऊ शकता. आणि त्यानंतर मग एखादं मिठाई असेल किंवा तुम्ही जे काही फराळाचं नैवेद्य, गोड असेल ते घ्यायचं आहे. त्यानंतर कलश असावा. काही ठिकाणी पूर्णाचे म्हणजे कणकेचे दिवे असतात, तर तुमच्याकडे 1 किंवा 2 कणकेचे दिवे असतील आणि त्याच्यानंतर मुठे असतात, तर त्या मुठींनासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. तुमच्याकडे दिवे नसतील तर तुम्ही आपल्या पंथी किंवा जे दिवे असतील ते 2 प्रमाणात घ्यावे. सिंगल दिव्याने शक्यतो ओवाळू नये. त्यानंतर कलश असावा, पान सुपारी असावी, एखादा दागिना किंवा शक्यतो छोटी अंगठी असेल तर ती आणि सुपारीसुद्धा ओवाळायला असावी. त्यानंतर
थोडंसं काळत आपण म्हणतो की आपल्या जे कलसाला थोडंसं तेल लावून आपण जर ते गरम केलं तर तिथे थोडीशी जी कादळी येते तर ती सुद्धा औक्षण करताना आपण थोडीशी कानाच्या मागे आपण भावाला लावली तर ती नजरसुद्धा त्या भावाची निघत असते. तर आजच्या दिवशी आपण भावाच्या मागची इडापिडा टळू दे असं म्हणून औक्षण करावे. आणि तुम्ही ज्या देवाला मानतात, श्री स्वामी समर्थ असतील, आपले गुरुदेव दत्तभक्त असतील, तर ते सर्वांनी आपल्या देवाचं नामस्मरण करत हे औक्षण करावे. भावाच्या आयुआरोग्य दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि आपणसुद्धा भावाला काही ना काही ₹1 का असेना तो गिफ्ट म्हणून द्यावे किंवा त्याला जसे ते आपल्याला ओवाळणी देतात, म्हणजे ते काही दागिन्याच्या स्वरूपात असेल, कपड्यांच्या किंवा पैशांच्या स्वरूपात असेल, तर आपण ही फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला जे जमेल यथाशक्ती तर तुम्ही ते सुद्धा भावाला काहीतरी गिफ्ट करावे. कारण दरवेळी फक्त आपणच घ्यावे, भावालासुद्धा काहीतरी देण्याची वृत्ती आपल्याकडे असावी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जे ₹1 जरी दिला तर तो त्याला सांगावा की, किंवा तुम्ही समजा 111 दिले, 1011 दिले, तर त्याला सांगावं की हा ₹1 तू तुझ्या पर्समध्ये, पाकिटामध्ये जपून ठेव. तो तुझ्या लकी चार्म म्हणून तुझ्याकडे तो सतत राहील असं म्हणून त्याला सांगून द्यावं. आणि आपणसुद्धा चांगल्या इंटेन्शनने, पॉझिटिव्ह इंटेन्शनने त्याला तो द्यावा. स्वामींचा आशीर्वाद त्याला सतत मिळावा म्हणून प्रार्थना करावी. आणि मग त्यालाही सांगावं की तुम्ही वरचे पैसे खर्च केले चालतील, पण हा ₹1 तो तुझ्याजवळ नेहमी असू दे. माझी आठवणही असेल आणि त्यानंतर तुझी प्रगती व्हावी म्हणून आहे. तर त्याचप्रमाणे आपण पहा, बेडवर किंवा सोफा सेटवर खुर्चीमध्ये बसून शक्यतो ओवाळणी करू नका. रक्षाबंधन किंवा हे महत्त्वाच्या सणाला शक्यतो आपण पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित पाटमांडणी करावी. तिथे सुंदर अशी छोटी का असेना आपण रांगोळी काढावी. त्यानंतर आसन मांडून मग त्याच्यावर आपल्याला भावाला बसवायचं आहे आणि मग तिथे ओवाळणी करावीत. कारण यामुळे खूप सुंदर अशी एक संस्कृती आपल्या नवीन पिढीलासुद्धा पाहायला मिळते. आणि त्यानंतर भावाच्या डोक्याला तुम्ही टोपी घालून किंवा रुमाल घालावात ओवाळताना. त्यानंतर औक्षण करताना तुम्ही आपल्या सुपारीने त्यानंतर गंध लावायचा आहे, तिळा लावायचा आहे, त्यानंतर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही सुपारीने त्यानंतर अंगठीने त्याला ओवाळावं. इडापिडा टळावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी. स्वामींचा जप करावा. तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करावं. कुलदेवतेचं स्मरण करावं. आणि त्यानंतर त्यांना ओवाळणी करून मिठाई त्याच्या तोंडामध्ये द्यावी. आणि मग असा हा सण, जर भाऊ मोठा असेल तर तुम्ही त्याला नमस्कार करा आणि त्याच्या डोक्यावर आणि तो तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देईल. जर भाऊ छोटा असेल तर तोही तुम्हाला नमस्कार करेल. त्याच्याही डोक्यावर हात ठेवून तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. तसेच लहानांनी, घरातल्या सर्व लहानांनी मोठ्यांना आवर्जून नमस्कार करावा, त्यांचा शुभाशीर्वाद घ्यावा. अशा प्रकारे आपल्याला हा भाऊबीजेचा सण महत्त्वाचा असतो. तसेच आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, आपण आपल्या भावाला श्रीफळ देतात, म्हणजे नारळ देतात. त्या नारळाला एक काळ्या रंगाचा धागा बांधलेला असतो. तर त्याचे 5 किंवा 7 वेष्टन, जसं तुमच्याकडे पद्धत आहे तशा तो गुंडाळून त्याला तो द्यावा. आणि मग तो घरी घेऊन तुम्ही कलशाची स्थापना केली तरी चालेल. त्यानंतर काही ठिकाणी लाल धागासुद्धा बांधला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर औक्षणाच्या ताटामध्ये ह्या महत्त्वाच्या वस्तू अवश्य असाव्यात. आणि त्यानंतर मग हे औक्षणाचं ताट आपण देवाऱ्यावर ठेवावं. आणि आरती कधीही शक्यतो आपण काहीतरी वस्तूंवरच किंवा पाटावरच ठेवावी, शक्यतो जमिनीवर डायरेक्ट ठेवू नये. आणि ज्या महिलांना भाऊ नसेल त्या महिलांनी चंद्राला ओवाळलं किंवा आपल्या स्वामींना ओवाळला तरी चालेल. शक्यतो ज्या महिलांना भाऊ नाही आहे त्यांनी मानलेल्या भावाकडे जा, त्यांना ओवाळणी करा. किंवा तुमच्याकडे सुद्धा बहीण नसेल, सख्खी बहीण नसेल किंवा ती लांब असेल तर तुम्ही मानलेल्या बहिणीकडे जा. तुमच्यातले रुसवे फुगे विसरून जा. ज्या महिलांना भाऊ नाही आहे त्यांनी चंद्राला ओवाळलं तरी चालेल. आणि स्वामींना तुम्ही सुद्धा ओवाळू शकता. तर पहा, स्वामी आपले गुरु आहेत, सर्व काही आपले स्वामी आहेत. तर त्यांनासुद्धा आपण प्रत्येक सणाला महत्त्वाच्या तुमच्या जे काही मोमेंट्स असतील तर त्यामध्ये विसरू नये. जसं आपण दुःखात स्वामींचे धाव घेतो तसे प्रत्येक सुखाच्या, आनंदाच्या क्षणामध्ये आपण स्वामींचे स्मरण नक्कीच ठेवले पाहिजे. आणि होप सो आजचा तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तसेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. झालेली सर्व सेवा स्वामींच्या रुजू करून मी आपली रजा घेते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.